देखील समावेश आहे। सन्माननीय सुनीलजी वजे, सन्माननीय रुपेशजी पाटील, सन्माननीय मनीषजी गावड या सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा टॉस आणि मॅनॉफचा पुरस्कार देणार आहोत। मनोज लगेच चला आपण टॉस करूया आणि 15 मिनिटांचा ब्रेक तुम्हाला मिळेल। विनायक पाटील या टॉससाठी हा शेवटचा सामना आजच्या वेळापत्रकातला असणार आहे। आतापर्यंत 7 संघ आपण शोधलेले आहेत आणि आता आपण 8वा संघ शोधणार आहोत। तर नक्कीच बघा ना, औचित्य सुद्धा असते जेव्हा कॅप्टन उशीर येतात आम्ही पाहुण्यांशी बोलतो। तर रुपेश पाटील यांच्या वतीने देखील आपण ते निमंत्रण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत की नक्कीच आई एकविरा चषक साखरे ही स्पर्धा आपण 1 फेब्रुवारी 2025 ते 9 फेब्रुवारी 2025 या दरम्यान खेळवली जाणार आहे। तर नक्कीच आपण भेट द्यायला विसरू नका, ज्यामध्ये नक्कीच प्रमोद सर देखील उल्लेख करतातच की कमी स्पर्धा शुल्क असते, ज्यामध्ये टी शर्ट्स आपण प्रोव्हाइड करतो प्रत्येक सहभागी संघाला। प्रत्येक संघाच्या जेवणाची व्यवस्था केली जाते, तो एक रीतभात दिला जातो आणि त्याचमुळे जेव्हा त्यांचा फॉर्म पडतो टीम्स पूर्ण होऊन जातात। ही तर परंपरा आई एकविरा चषक साखरेची राहिलेली आहे। तर नक्कीच आपण या स्पर्धेला देखील भेट देणार आहोत। तर या मनोज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपणास जातोय आणि विक्रांत येतात टॉससाठी मला असं वाटते। या टॉससाठी अगोदर टॉस करूया आणि त्यानंतर आपण मनोजशी चर्चा करूया। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना वितरित करणार आहोत। सुनीलजी वजे आणि रुपेशजी पाटील उपस्थित आहेत। खरं तर आयोजक असतील तरच या सर्व खेळाडूंना ते व्यासपीठ मिळतं आणि फक्त आयोजनच नाही तर जे बाहेरच्या स्पर्धांमध्ये ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी आयोजक त्या परिसरात घेऊन येतात आणि त्यामुळे त्या ग्रामीण भागातील खेळाडूंना सुद्धा तोच फील मिळतो जो फील व्यावसायिक क्रिकेटपटूंना मिळत असतो। कित्येक व्यावसायिक स्पर्धांमध्ये देखील तो फील कदाचित मिळत नाही, पण त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण मनोजला देतोय। नाबाद 32 ज्यामध्ये षटकारांच्या तिकडीचा देखील समावेश आहे। तर मनोज कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आणि पुढच्या सामन्यामध्ये देखील असाच खेळ होईल अशीच शुभेच्छा। चला या टॉससाठी आपण दोन्ही कॅप्टन्सला बोलूया। विक्रांत आहेत आणि विनायक आहेत। डू ऑर डाय सामना होणार आहे। दोघांच्या चेहऱ्यावर मला जिंकण्याची भूक दिसते, जिंकायचंय। 8वा क्रमांक जो आहे, आतापर्यंत 7 तर पूर्ण झालेत, एका क्रमांकावर नाव लिहायचंय। पाहूया ते नाव कोणाचं येते। तर आपण टॉस दाखवूया 2025 आणि SPL असा कॉल आहे सर मध्ये। तर कपासे यांच्याकडून टॉसचा कॉल दिला गेला आणि नाणेफेक जिंकलेली आहे कपासे लायन्सने। नाणेफेक जिंकली आहे विनायक, निर्णय काय असेल? मागच्या सामन्यामध्ये खेळ तितका चांगला नाही राहिला, दोन्ही कॅप्टन्स मात्र आता मैदानाच्या आतमध्ये खेळूनच दाखवतील। तर कपासे संघाने नाणेफेक जिंकली आहे, नाणेफेक जिंकून त्यांनी निवडलेलं आहे क्षेत्ररक्षण, राईट विनायक फिल्डिंग निवडलेली आहे। तर दोन्ही संघांना शुभेच्छा। आपण 15 मिनिटांचा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होणार आहोत। पुन्हा एकदा ऐकूया आवाज पालघर भूषण, या पालघर जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील विविध आयोजकांचा आवडीचा आवाज आपण ऐकणार आहोत। प्रमोदजी शेडगे यांचा। स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट ऑन 6 हिटर स्पोर्ट्स। थँक्यू। सफाळ्या शहरात एकच धुमाकूळ माजवला, साऱ्या सफाळे शहरात एकच धुमाकूळ माजवला। आगरवाडीच्या मनीष गावडदानानी SPL गाजवला, आगरवाडीच्या आमच्या मनीष दादानी SPL गाजवला।